कंटिन्यूइंग विथ द बीडब्ल्यू. बीडब्ल्यू मध्ये बेटा आजचा पुढचा कन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे सेकंड फंडा आहे युझिंग कलर बँड सिस्टीम. काल आपण युझिंग न्यूमेरिकल बघितलं होतं बेटा, कलर कोडिंग चालू होतं बेटा कॅपॅसिटरचं, त्याच्यामध्ये युझिंग न्यूमेरिकल्स आपला फंडा कालच्या सेशनमध्ये झाला होता. आज पुढचा फंडा आहे युझिंग कुठले बेटा कलर बँड सिस्टीम. युझिंग कलर बँड सिस्टीम. युझिंग कलर बँड सिस्टीम मध्ये ना बेटा सगळ्यात पहिले तर तुम्हाला कलर बँड माहिती पाहिजे. कलर बँड कुठले कुठले असतात सगळ्यांना माहिती. बी रॉय ऑफ ग्रेट ब्रिटन, बीबी रॉय ऑफ सोडून द्यायचं, ग्रेट ब्रिटन, हॅड सोडून द्यायचं, व्हेरी गुड वाईफ. ठीक आहे, बीबी रॉय ऑफ ग्रेट ब्रिटन हॅड व्हेरी गुड वाईफ. मग पहिला बी म्हणजे कुठला असतो बेटा ब्लॅक, त्याच्यानंतर ब्राऊन. ठीक आहे, सेकंड कुठला आहे ब्राऊन. ठीक आहे, थर्ड आहे रेड, त्याच्यानंतर ऑरेंज. ठीक आहे, त्याच्यानंतर येलो, ग्रीन. ठीक आहे, त्याच्यानंतर ब्ल्यू, व्हायलेट, ग्रे आणि सगळ्यात शेवटी व्हाईट. आणि सगळ्यात शेवटी अजून एक सिल्वर आणि गोल्ड. गोल्ड आणि सिल्वर, सॉरी सिल्वर आणि गोल्ड का गोल्ड आणि सिल्वर बेटा. सगळ्यात शेवटी तुमची येतात 2 मिनिटं. सगळ्यात शेवटी गोल्ड आणि सिल्वर. सगळ्यात शेवटी कुठले कुठले बेटा गोल्ड आणि सिल्वर. मग इथे 0. ठीक आहे, नंबर्स देऊन देतो 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नाही गोल्ड आणि सिल्वर फक्त. ठीक आहे, आता हा टेबल तुमचा पार्ट असेल तरच तुम्हाला इथे युझिंग कलर बँड सिस्टीमचा फंडा कळेल. कलर बँड सिस्टीम मध्ये काय होतं बेटा कलर्स आम्ही दिलेले असतात आणि तुम्हाला त्याचे नंबर ओळखायचा असतो. कलर्स आम्ही दिलेले असतात त्याच्यावर तुम्हाला नंबर्स ओळखायचे असतात. ठीक आहे, सपोज हे पहिलं एक्झाम्पल घेतो म्हणजे ऑटोमॅटिक लक्षात येईल. पहिलं एक्झाम्पल घेतो, जर मी तुम्हाला पहिला कलर दिलेला आहे ऑरेंज. ठीक आहे, जे आलेले एक्झाम्पल्स आहेत बेटा तेच घेते मुद्दामून. ऑरेंज ऑरेंज रेड, ऑरेंज ऑरेंज आणि पुढे काय बेटा रेड. ऑरेंज ऑरेंज आणि पुढे काय बेटा रेड. आता नीट लक्ष द्या कसं करायचं काय करायचं, फुल कॉन्सन्ट्रेशन बोर्ड करायचं. ऑरेंज ऑरेंज आणि काय बेटा रेड. ठीक आहे, ऑरेंज जो आहे आता इथे बघा ऑरेंज म्हणजे किती कलर बेटा 3. म्हणजे याचं काय आलं फर्स्ट कलर रिप्रेझेंट्स फर्स्ट डिजिट. फर्स्ट कलर रिप्रेझेंट्स फर्स्ट डिजिट. सेकंड कलर रिप्रेझेंट्स सेकंड डिजिट. सेकंड कलर रिप्रेझेंट्स सेकंड डिजिट. थर्ड कलर रिप्रेझेंट्स द मल्टीप्लायर. थर्ड कलर रिप्रेझेंट्स द मल्टीप्लायर. थर्ड कलर रिप्रेझेंट्स द मल्टीप्लायर. आणि पुन्हा काल एक फंडा सांगितलेला होता कंपल्सरी इथे 10⁻⁻12 येणार म्हणजे येणार. कंपल्सरी किती बेटा 10⁻⁻12 येणार म्हणजे येणार. therefore याला काय लिहिता येईल विच इज इक्वल टू 33 इंटू 10⁻² इंटू 10⁻⁻12. ठीक आहे, 33 इंटू 10⁻² इंटू 10⁻⁻12. मग कॅल्क्युलेशन्स करायचे 33 इंटू 10⁻² इंटू 10⁻⁻12 किती आलं बेटा 3.3 इंटू 10⁻⁻9. ठीक आहे, त्याला ENG दाबलं तर उत्तर तेच होईल, चेंज होणार नाही. आता पुन्हा इथे कालचा फंडा 1 मायक्रो म्हणजे किती असतं 10⁻⁻6. 1 नॅनो म्हणजे किती असतं 10⁻⁻9 आणि 1 पिको म्हणजे किती असतं बेटा 10⁻⁻12 झालेलं आहे. ठीक आहे, बरं मग आता 3.3 इंटू 10⁻⁻9 -9 म्हणजे नॅनो येतं म्हणजे याचा आन्सर 3.3 इंटू 3.3 नॅनो फॅरेड. याचा आन्सर किती बेटा 3.3 नॅनो फॅरेड. फंडा कळाला. तुम्हाला नेहमी 3च कलर दिलेले असतील. पहिला कलर सांगतो पहिला डिजिट, दुसरा कलर सांगतो दुसरा डिजिट, तिसरा कलर सांगतो मल्टीप्लायर आणि पुन्हा अजून एक 10⁻⁻12 घ्यावाच लागतो. कंपल्सरी 10⁻⁻12 घ्यावाच लागतो आणि मग हे खाली गणित सोडवलं. ठीक आहे, आता हेडिंग टाका. अजून एक्झाम्पल्स घ्यायचे बेटा मला. अजून आता एकच एक्झाम्पल घेतलंय पण आधी एवढं कम्प्लीट करून घेऊ मग पुढे बघू. युझिंग कलर बँड सिस्टीम. हेडिंग टाका युझिंग कलर बँड सिस्टीम. युझिंग कलर बँड सिस्टीम. इन कॅपॅसिटर फॉर कलर बँड सिस्टीम. इन कॅपॅसिटर फॉर कलर बँड सिस्टीम first color represents the first digit. In capacitor for color band system, first color represents the first digit. First color represents the first digit.
first color represents the first digit, second color represents the second digit, second color represents the second digit, third color represents the multiplier, third color represents the multiplier, and again multiplied by 10 raised to power minus 12, and again multiplied by 10 raised to power minus 12, and again multiplied by 10 raised to power minus 12. एक्झाम्पल मध्ये सगळं लिहून घ्या, एक्झाम्पल मध्ये सगळ्याच्या सगळं लिहून घ्या, एक्झाम्पल मध्ये सगळ्याच्या सगळं लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. ठीक आहे, आता मी सेकंड एक्झाम्पल घेतो. सेकंड एक्झाम्पल काय बेटा माहिती आहे का? ऑरेंज येलो व्हाईट. सेकंड एक्झाम्पल ऑरेंज ऑरेंज, मग येल्लो येल्लो, आणि मग व्हाईट, आणि मग व्हाईट. ओके, ऑरेंज म्हणजे किती आलं बेटा बघा बरं 3, येल्लो म्हणजे किती आला 4. ठीक आहे, व्हाईट म्हणजे किती बेटा 10 रेज टू, व्हाईट म्हणजे 10 रेज टू 9, आणि पुन्हा इथून 10 रेज टू पॉवर मायनस 12. ठीक आहे, विच इज इक्वल टू 34 इंटू 10 रेज टू 9 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 12. ठीक आहे, चलो कॅल्क्युलेशन्स करा. 34 इंटू 10 रेज टू पॉवर 9 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 12 किती आलं बेटा 0.034, आणि पुढे काहीच नाही आहे, इंटू 10 रेज टू काहीच नाही, म्हणजे किती आलं त्याला फॅरेडे लिहिता येईल, म्हणजेच त्याला काय लिहिता येईल बेटा फॅरेडे. सेकंड एक्झाम्पल व्हिडिओ पॉज करायचं, कॉपी करून घ्यायचं आहे. सेकंड एक्झाम्पल व्हिडिओ पॉज करायचं, कॉपी करून घ्यायचं आहे. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. थर्ड एक्झाम्पल आहे. थर्ड एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल आहे बेटा ऑरेंज ऑरेंज, पुन्हा ऑरेंज असं ऑरेंज ऑरेंज ब्ल्यू, ऑरेंज ऑरेंज ब्ल्यू. ओके, ऑरेंज आत्ताच बघितलं 3 आहे बेटा, इथे पण 3 आला, फक्त माझा मल्टिप्लायर चेंज झाला. 10 रेज टू ब्ल्यू साठी किती बेटा 6. ठीक आहे, आणि इथे किती येईल पुन्हा 10 रेज टू पॉवर मायनस 12, विच इज इक्वल टू 33 इंटू 10 रेज टू 6 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 12. कॅल्क्युलेशन्स करा. 33 इंटू 10 रेज टू 6 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 12. 3.ENG दाबून घ्या त्याला. 33 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 6, ENG दाबायचं बेटा. ENG दाबलं की बरोबर येतं, म्हणजेच 33 काय बेटा मायक्रो फॅरेड. किती येईल मायक्रो. 10 रेज टू पॉवर मायनस 6 म्हणजे काय असतो मायक्रो असतो, म्हणून किती आला मायक्रो फॅरेड. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, थर्ड एक्झाम्पल लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, थर्ड एक्झाम्पल लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, थर्ड एक्झाम्पल लिहून घ्यायचं आहे. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. ठीक आहे, आता माझं फोर्थ एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल काय, सपोज येल्लो व्हायलेट येल्लो येल्लो, त्याच्यानंतर व्हायलेट आणि पुन्हा येल्लो, येल्लो व्हायलेट आणि येल्लो. ओके, येल्लो म्हणजे कुठला आहे बेटा 4, व्हायलेट म्हणजे कुठला आहे बघा व्हायलेट व्हायलेट 7, आणि पुन्हा येल्लोचे म्हणजे 10 रेज टू 4, आणि पुन्हा याला मल्टिप्लाइड बाय कशाने बेटा 10 रेज टू पॉवर मायनस 12, विच इज इक्वल टू 47 इंटू 10 रेज टू 4 इंटू 10 रेज टू मायनस 12. चलो कॅल्क्युलेशन्स करा. 47 इंटू 10 रेज टू 4 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 12. ठीक आहे, त्याला ENG दाबून घ्यायचं. किती आलं बेटा 470 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 9, म्हणजेच 470 नॅनो फॅरेड. म्हणजेच किती बेटा 470 नॅनो फॅरेड. म्हणजेच किती आलं बेटा 470 नॅनो फॅरेड. ठीक आहे, चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. 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 ओके, झालं बेटा, अपेक्षा ठेवतो झालं असेल. अजून एक गणित बघू शेवटचं, अजून एक गणित बघू. 5वं सम आता येल्लो व्हायलेट येल्लो व्हायलेट आणि ऑरेंज, येल्लो व्हायलेट आणि ऑरेंज. चलो, येल्लो म्हणजे किती आला बेटा 4, व्हायलेट म्हणजे किती आला 7, आणि ऑरेंज म्हणजे 10 रेज टू ऑरेंज म्हणजे किती बेटा 3. ओके, आणि इकडून पुन्हा 10 रेज टू पॉवर मायनस 12. ओके, मग किती विच इज इक्वल टू 47 इंटू 10 रेज टू 3 इंटू 10 रेज टू मायनस 12. कॅल्क्युलेशन्स करा. 47 इंटू 10 रेज टू 3 इंटू 10 रेज टू मायनस 12.
त्याला पुन्हा ईएनची दाबा 47 इंटू 10⁻⁻⁹ विच इज इक्वल टू 47 नॅनो फॅरेड, विच इज इक्वल टू 47 काय बेटा नॅनो फॅरेड. ठीक आहे. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, एक्झाम्पल लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, एक्झाम्पल लिहून घ्यायचं आहे. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता माझा थर्ड मुद्दा चालू होईल. तिसरा मुद्दा तो म्हणजे काय बेटा बाय युझिंग कॅरेक्टर्स. बाय युझिंग कॅरेक्टर्स, बाय युझिंग काय बेटा कॅरेक्टर. आता इथे कॅरेक्टर म्हणजे काय असतं बेटा माहिती का, अल्फाबेट यूज केलेला असतो. काय यूज केलेला असतो अल्फाबेट. तो पण कॅरेक्टर फिक्स आहे, तो कॅरेक्टर असतो माझा के. कुठला कॅरेक्टर यूज केलेला असतो बेटा के. ठीक आहे. के जर तुम्हाला कॅरेक्टर दिसला तर गणित कसं असतं ते बघा. आता सपोज मी 3k3 असं दिलंय, 3k3. ठीक आहे. हे पहिलं गणित घेतो आणि अजून एक इकडे बाजूला सेकंड सम घेतो. सेकंड सम 33k असं असेल, 33k असं असेल. ठीक आहे. केच यूज होतो लक्षात ठेवा, बाकी कुठलाच कॅरेक्टर चालत नाही. ठीक आहे. के यूज झालेला असेल तर कसं होतं काय नाही लक्षात घ्या. आता इथं के कुठे आहे बेटा 2 डिजिटच्या मध्यभागी, आणि इथं के कुठे आहे सगळ्यात शेवटी आहे. फरक कळाला. इथं के कुठे आहे 2 डिजिटच्या मध्यभागी आहे, इथं के कुठे आहे बेटा शेवटी. जर 2 डिजिटच्या मध्यभागी के असेल ना, जर 2 डिजिटच्या मध्यभागी के असेल तर तो पॉइंट म्हणून यूज केला जातो. तर तो काय म्हणून यूज केला जातो बेटा पॉइंट म्हणून त्याला यूज केला जातो. 2 डिजिटच्या मध्यभागी के असेल, नीट ऐका हा, 2 डिजिटच्या मध्यभागी के असेल तर त्याला पॉइंट म्हणून यूज केला जातो. म्हणून इथे 3.3 किलोचा के महत्वाचा द्यायचाच 10⁻³ असतो. किलो म्हणजे सगळ्यांना माहिती आहे 10⁻³. आणि पुन्हा माझं शेवटचं लॉजिक 10⁻⁻12 येणार म्हणजे येणारच. 10⁻⁻12 पुढे येणार म्हणजे येणार. फंडा कळाला. के मध्यभागी असेल तर तो पॉइंट म्हणून यूज केला जातो. के मध्यभागी असेल तो डेसिमल पॉइंट म्हणून यूज केला जातो. लक्षात ठेवा. के मध्यभागी असेल तर तो डेसिमल पॉइंट म्हणून यूज केला जातो. मग 3.3 इंटू 10⁻³ इंटू 10⁻⁻12. आणि मग पुन्हा फायनल आन्सर काढायचं विच इज इक्वल टू घ्या आता कॅल्क्युलेशन्स करा. 3.3 इंटू 10⁻³ इंटू 10⁻⁻12 किती आलं बेटा 3.3 इंटू 10⁻⁻9 म्हणजेच 3.3 नॅनो फॅरेड. म्हणजेच किती आलं बेटा 3.3 नॅनो फॅरेड. आता सेकंड सम मध्ये जर के नंतर असेल, के डिजिटच्या नंतर असेल, के जर डिजिटच्या नंतर असेल ना बेटा काहीच नाही तसंच ठेवायचं. ते इंटू 10⁻³ फक्त होतो आणि पुन्हा माझं शेवटचं लॉजिक 10⁻⁻12 होणार म्हणजे होणार. सिंपल. के म्हणजे इथे फक्त किलोचा के म्हणून यूज झाला तो, बाकी काही यूज झालं. पॉईंट बिन कुठे आला का बेटा नाही. पॉईंट जेव्हा तो सांगेल 2 डिजिटच्या मध्यभागी आला के तर तो पॉईंट म्हणून असतो. जर के शेवटी आला तर फक्त तो मल्टिप्लायर म्हणून असतो. जर के नंतर आला फक्त तो मल्टिप्लायर म्हणून असतो. मग पुन्हा आता कॅल्क्युलेशन किती बेटा 33 इंटू 10⁻³ इंटू 10⁻⁻12 किती आलं बेटा ईएनची दाबा त्याला पुन्हा 33 इंटू 10⁻⁻9 म्हणजेच पुन्हा 33 नॅनो फॅरेड. म्हणजेच किती आलं बेटा 33 नॅनो फॅरेड. किती आलं बच्चालो 33 नॅनो फॅरेड. दोघी गणित कळाले. के मध्यभागी येऊ शकतो, के कदाचित नंतर येऊ शकतो. के मध्यभागी येऊ शकतो, कदाचित के नंतर येऊ शकतो. अजून एक गणित घेतो. ठीक आहे. 1k असेल तर 1 इंटू 10⁻³ इंटू पुन्हा 10⁻⁻12 राईट. मग पुन्हा 1 इंटू कॅल्क्युलेशन्स करा. 1 इंटू 10⁻³ इंटू 10⁻⁻12 किती आलं बेटा 1 इंटू 10⁻⁻9 म्हणजेच किती आलं 1 नॅनो फॅरेड. म्हणजेच किती आलं 1 नॅनो फॅरेड. कळालं बेटा. हे युजिंग बाय कॅरेक्टर्स. कॅरेक्टरमध्ये केच फक्त कॅरेक्टर वापरला जातो. तो मध्यभागी असेल तो पॉईंट म्हणून यूज केला जातो. नंतर असेल तो डायरेक्ट तो किलो म्हणून यूज केला जातो. ठीक आहे. चलो थर्ड फंडा लिहा बाय युजिंग कॅरेक्टर. आधी थोडीशी लिखा पड़ी है बाय युजिंग कॅरेक्टर. In the concept of by using character, only k character is used. In the concept of by using character, only k character is used. In the concept of by using character, only k character is used. पुढचा पॉइंट लिहा. When a letter k, पुढचा पॉइंट लिहा. When a letter k comes in the middle, when the letter k comes in the middle
of the two digits when the letter k comes in the middle or between the two digits असं लिहा. When the letter k comes in the middle or between of the two digits comes when a letter k comes in the middle or between the two digits, it acts as a decimal point. It acts as a decimal point. And for letter k, letter म्हणजे नंतर, letter LATER, and for letter k LATER, letter म्हणजे काय नंतर, and for letter k it acts as a multiplier. It acts as a multiplier. It acts as a multiplier. Comma द्या. The factor 10 raised to 3. The factor 10 raised to 3. The factor 10 raised to 3. And again multiply by 10 raised to power minus 12. And again multiply by 10 raised to power minus 12. And again multiply by 10 raised to power minus 12. Okay, झाले बेटा. फर्स्ट एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल लिहून घ्यायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल. व्हिडिओ पॉज करून तिघ एक्झाम्पल्स लिहून घ्यायचे. व्हिडिओ पॉज करून तिघ एक्झाम्पल्स लिहून घ्यायचे आहेत. व्हिडिओ पॉज करून तिघ एक्झाम्पल्स लिहून घ्यायचे आहेत. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचा बेटा एकदम सोपा आहे. चौथा, डायरेक्ट प्रिंटिंग द व्हॅल्यू ऑफ द कॅपॅसिटर. डायरेक्ट प्रिंटिंग द व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर. बरं, याच्यामध्ये सांगायची पण गरज नाही, एक्सप्लेनेशन. याच्यामध्ये बेटा तुम्हाला डोक्याला ताण द्यायची गरजच नाहीये. कॅपॅसिटरची व्हॅल्यू डायरेक्टली प्रिंट केलेली असते. कॅपॅसिटरची व्हॅल्यू डायरेक्टली प्रिंट केलेली असते. कशावरती बेटा? कॅपॅसिटरवरती. कॅपॅसिटरची व्हॅल्यू डायरेक्टली प्रिंट केलेली असते. जी प्रिंट केलेली असते तीच त्याची फायनल व्हॅल्यू असते. जी प्रिंट केलेली असते तीच त्याची काय असते बेटा? फायनल व्हॅल्यू. चलो, बाकी याचे एक्झाम्पल लिहायची गरज नाही. चलो, डायरेक्ट प्रिंटिंग द व्हॅल्यू ऑफ द कॅपॅसिटर. हेडिंग टाका, डायरेक्ट प्रिंटिंग द व्हॅल्यू ऑफ द कॅपॅसिटर. त्याच्यामध्ये लिहा, इन दिस मेथड द व्हॅल्यू ऑफ द कॅपॅसिटर is directly printed on the capacitor. In this method, the value of the capacitor is directly printed on the capacitor itself. In this method, the value of the capacitor is directly printed on the capacitor itself. ओके बेटा, माझा अतिशय महत्त्वाचा सेकंड मुद्दा संपला बेटा. रेजिस्टर आधी का झाला होता, त्याच्यानंतर कॅपॅसिटर आता संपलेला आहे. आता माझा एक नेक्स्ट महत्त्वाचा मुद्दा चालू होईल, तो म्हणजे इंडक्टर. तो म्हणजे कुठला चालू होईल बेटा? इंडक्टर आपण उद्याच्या सेशनमध्ये स्टार्ट करणार बेटा. ठीक आहे, ओके बे, चलो दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू, गुड डे.